बदलापूरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झालेली आहे। ठाकरे सेनेच्या उमेदवारांनी भाजपला आपला पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे बदलापूरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीतल्या राजकारणामध्ये मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळतंय। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 उमेदवारांनी आपला पाठिंबा भाजपला जाहीर केलेला आहे। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना आपण पाठिंबा देत असल्याचं या सगळ्या उमेदवारांनी जाहीर केलं आणि त्यामुळे बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठा उलटफेर झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर बदलापूर शहराचा विकास व्हावा हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे आणि जनतेचा सुद्धा दृष्टिकोन आहे की शहर एक वेगळ्या पद्धतीने विकासाच्या गतीकडे चाललेला असताना भारतीय जनता पार्टीच्या रुचिता राजेंद्र घोरपडे या नगराध्यक्ष व्हाव्या ही प्रत्येक जनमानसात प्रत्येकाची इच्छा आहे। आणि हेच बघून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला लोकल लेवलला महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजे तिसरी आघाडी या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील 9 उमेदवारांनी आज या ठिकाणी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। जे उमेदवार आमच्या संगती इथे उभे आहेत त्या उमेदवारांनी कधी उमेदवाराचे स्वप्नसुद्धा पाहिले नसतील, परंतु जनतेसमोर आम्ही ते उमेदवार आज प्रत्यक्षात उभे केलेत। त्याच्यामुळे हा आमचा पहिला विजय होता। दुसरा आमचा विजय हा झाला आहे की आम्ही शहराला हे आव्हान करतोय की जे आमचे उमेदवार आहेत तिकडे तुम्ही मशाल चिन्हावरती तुम्हाला बटन दाबायचं, आमच्या उमेदवार तुम्हाला जिंकवायचं आहे। निवडणूक सगळेच लढवणार आहोत। फक्त नगराध्यक्ष पदासाठी आमचा जाहीररित्या पाठिंबा जो आहे हा आपल्या रुचिताताईंना असणार आहे। सरकार म्हणजे आमचं काम बोललं, जे आमचं ब्रीदवाक्य आहे, माझं काम माझी ओळख, आमचं म्हणजे लोकांशी वागणं बोलणं, आमचं क्वालिफिकेशन हे सगळं त्यांना भावलं। आमचं वक्तृत्व ह्या आधारावर आणि काम करण्याच्या पद्धती त्यांना खूप भावल्या आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की या खऱ्या अर्थाने आपल्या बदलापूर शहराचा विकास व्हायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।